हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम महालक्ष्मीश विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडप परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रतकलेच्या साखळीमध्ये चातुर्मास या महाव्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, नियम सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, चातुर्मासाला आता 1-2 दिवसातच सुरुवात होत आहे. अर्थात शके 1948 संवत्सर पराभव नाम दक्षिणायन वर्षा ऋतू आषाढ मास शनिवार दिनांक 25 जुलै 2026 ते शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत हा चातुर्मास तब्बल 100 दिवसांचा असणार आहे मित्रांनो. तर या 100 दिवसामध्ये किंवा चातुर्मासामध्ये आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी या काळात प्रत्येक वैष्णव भक्ताने खालील काही महत्वाच्या व आवश्यक नियमांचे तंतोतंत पालन करावे मित्रांनो. ब्रह्मचार्याचे तंतोतंत पालन करा. कामविषय सेवन टाळा. काम विषया संबंधीचे कोणतेही माध्यम हाताळू नका. पाहू नका, ऐकू नका. आपल्या कामवासनेवर पूर्णपणे नियंत्रण ठेवा. आपल्या इंद्रियावर ताबा ठेवा. संयम बाळगा मित्रांनो. आपणाला क्रोध येणारच नाही अशा पद्धतीची दिनचर्या ठेवा. कोणी आपला कितीही अपमान केला, मार दिला, निंदा केली तरी ती सहन करा. प्रतिकार अजिबात करू नका. यासाठीच पूर्ण मौन व काष्ट मौन नाही, पण अर्धमौनाचे व आकार मौनाचे पालन अवश्य करा मित्रांनो. लोभ, ईश्वराशिवाय एखादी वस्तू वा व्यक्ती आवडल्यास आपले सर्व सोडून लालचेने तिच्या मागे धावू नका. आपले सर्वस्व तिच्या मागेपणाला लावू नका. तिच्यावर अर्पण करू नका. एखाद्या नश्वर वा क्षणभंगूर वस्तूंचा मोह टाळा. आपल्या मध्ये तिच्या विषयीचे असलेले अज्ञानच याला कारणीभूत असते. तिच्याबद्दल आपल्या मनात आकर्षण निर्माण होऊन आपले मन तिच्यात गुंतल्या जाते. काया वाचे मने आपल्या हातून मग दिवसभराचे कर्म घडत जाते. आपल्या मनात उठणाऱ्या मोहाला बळी पडू नका मित्रांनो. मद म्हणजे माज, गर्व वा अहंकार. मित्रांनो, आपण सर्वसामान्यापेक्षा वेगळे असाल, उठावदार असाल, कायावाचे सुंदर असाल, सौंदर्यवान असाल, धनवान असाल, भरपूर जमीन जुमला असेल, शेतीवाडी बागायती असेल, मानाचे पदभार आपणाकडे असेल, आपण बलदंड असाल, बंगला, गाडी, घोडे, नोकर चाकर आपणाकडे असेल, समाजात मान सन्मान असेल, रूपवान पत्नी असेल, आपले कुटुंब प्रगतीपथावर असेल किंवा आपण परम ईश्वर भक्त असाल, दक्ष प्रजापती सारखे, तर कृपया आपण या सर्व गोष्टींचा अहंकार बाळगू नका, करू नका. हमेशा नम्र राहा मित्रांनो. मित्रांनो, कोणाचाही आपण मत्सर करू नका, तिरस्कार करू नका, द्वेष करू नका. आपल्यापेक्षा जास्त कोणी प्रगती करत असेल तर मनात जेलसी, ईर्ष्या, जलन निर्माण होऊ देऊ नका. परान्न वर्ज करा मित्रांनो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याच्या सेवनानेच मानवी शरीर पोषले जाते. अन्नापासूनच सप्तधातू तयार होतात. त्यानंतर या अन्नापासूनच आपले मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार तयार होते. आणि म्हणूनच असे अन्न शुद्ध, सात्विक, स्वकष्टाचे, ताजेतवाने असावे मित्रांनो. परान्नाची किंमत चुकवूनही मानसिक दोषाचे निवारण होत नसते मित्रांनो. त्यासाठी आपल्याला कोणतेही निकष लावता येत नाही. आपले मन विकृत होऊ नये म्हणून असे परान्न टाळणेच योग्य राहते मित्रांनो. तसेच परधन देखील आपणाला वर्ज केले पाहिजे. परधनावर आपला डोळा नसावा, कारण हरामाचे धन आपणाला न पचणारे असते. भ्रष्टाचाराचे धन आपणाला सुख, शांती व समाधान लाभू देत नाही मित्रांनो. तसेच परस्त्री आपल्या माते समान व भगिनी समान मानावे आणि परपुरुष आपल्या पित्या समान, भावा समान मानावा. अनेक साधू संत हा काम दोष घालवू शकत नाही. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. ईश्वर प्राप्तीच्या मार्गातून त्यांची हकालपट्टी होते. ईश्वरीय वा शासकीय कायद्यातून ते स्वतःलाही वाचवू शकत नाही. मग अशा ज्ञान मार्गाचा काय उपयोग मित्रांनो? ज्ञान मार्गाचे व योग मार्गाचे गुरुवर्य आज मोहामुळे, लोभामुळे, अहंकाराने
गर्भ श्रीमंत म्हणून आपले जीवन व्हीआयपी पद्धतीने जगत आहेत. स्वतःचीच पूजा करून घेत आहेत. स्वतःच्याच नावाचे मंत्र स्तोत्र तयार करत आहे. काही महाभक्त तर स्वतःलाच ईश्वराचा अवतार समजत आहेत. आश्रमांचा, गोधनाचा, रुग्णांच्या नावाखाली आयुर्वेदाचा, रुग्णालयाचा वाढता पसारा पाहता यांच्या नादी न लागणे केव्हाही बरे मित्रांनो. त्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा अभ्यासा. धनधान्यापेक्षा दरिद्री बनून सद्गुणांनी श्रीमंत व्हा, तरच आपण ईश्वर दर्शनाची अपेक्षा करू शकतो मित्रांनो. मित्रांनो, सूर्योदयापूर्वी हलकासा सर्वांगी असा किमान अर्ध्या तासाचा व्यायाम करा. घाम येईपर्यंत, कंटाळा येईपर्यंत व्यायाम करा मित्रांनो. मित्रांनो, नेहमी सत्य बोला. सत्यमेव जयते आमचा राष्ट्रीय नारा आहे. 26 जानेवारी 1950 रोजी घोषित केला गेला. हिंदू धर्मीय धार्मिक ग्रंथातून याची निवड करण्यात आली आहे. आपल्या भारत राष्ट्राला सत्यमेव जयते लागू झाले खरे, पण भारतीय नागरिकांनी याचा आजही स्वीकार केलेला दिसत नाही. राजरोसपणे पदोपदी खोटे बोलणारे लोकच आपल्या आसपास हमखास आढळतात मित्रांनो. मित्रांनो, चौर्य कर्म टाळा. चोरी करणे केव्हाही पापच आहे मित्रांनो. मग चोरी 1 रुपयाची असो वा लाखो रुपयांची. कार्यालयातील साध्या टाचणीपासून, कागदापासून, रुग्णालयातील एका गोळीची देखील चोरीच समजावी. सापडलेल्या वस्तू, पैसा, सोने, चांदी, रत्नामागे मालकाचे टळटळाट असतात, म्हणून ते आपणास पचत नाही मित्रांनो. मित्रांनो, अहिंसा परमो धर्म. परमात्मा तोच आत्मा बनून 84 लाख योनीत स्थित असतो. म्हणूनच कोणत्याही जीवाची हत्या करणे, त्यांचा आपल्या आहारात समावेश करणे, ते भक्षण करणे म्हणजेच पिता परमेश्वराची राक्षसी वृत्तीने हत्या करणे व त्यांना गिळंकृत करणे असा प्रकार होतो मित्रांनो, राक्षसा वृत्तीमुळे. कोंबडीचे अंडे देखील अपरिपक्व असा गर्भच असतो. एखाद्या स्त्रीची पाळी चुकली म्हणजे तिला गर्भधारणा झाली असे आपण म्हणतो. एखाद्या वेळेस अशा स्त्रीचा गर्भपात देखील होऊ शकतो. यालाच आपण जीवहत्या म्हणतो मित्रांनो. मित्रांनो, आयुर्वेदानुसार आपला आहार विहार ठेवा. ऋतुमानानुसार, आपल्या तब्येतीनुसार, आपल्या त्रिदोष नाडीनुसार, आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आहार असावा. आरोग्याच्या तक्रारीवर शक्यतो आयुर्वेद औषधांचाच वापर करावा. फळ, पालेभाज्या यांचा ऋतुमानानुसार स्वीकार करा. मित्रांनो, या चातुर्मासात रोज विष्णू सहस्रनामाचा व स्तोत्राचा पाठ करा. भगवान विष्णूच्या श्रेष्ठ गायत्री मंत्राचा जप माळेविना करा. इतर वेळी ओम विष्णवे नम या मंत्राचा जप सतत रात्रंदिवस आपल्या वैखरी वाणीने सुरूच ठेवा मित्रांनो. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. मित्रांनो, चातुर्मासात येणारे सर्व भागवत एकादशींचा उपवास विधिवत करावा. मग ती स्मार्ट असली तरी चालेल मित्रांनो. श्रीमद भागवत व भगवद्गीता या धर्मग्रंथाचे विधिवत पारायण करावे. जमल्यास मनन चिंतन करावे. रात्रीच्या वेळी लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे. शुचिर्भूत होऊन सूर्योदयापूर्वी पितरसेवा करावी. यात पितृस्तुती, बाह्यशांती व पितृसुक्ताचे पठण व हवन करावे. सूर्यदेवतेला गायत्री मंत्राने विधिवत अर्घ्य द्यावे. भगवान विष्णूच्या मूर्तीवर रोज पुरुष सुक्ताचा अभिषेक अवश्य घ्यावा मित्रांनो. मित्रांनो, चातुर्मासात येणाऱ्या सर्व सणावाराला सत्पात्री ब्राह्मण देवतांचे पूजन करावे. त्यांचा योग्य तो यथाशक्ती विधिवत मान सन्मान करावा. गरजवंतांना सढळ हाताने यथाशक्ती दानधर्म करावा. मित्रांनो, महत्वाचे म्हणजे भगवान विष्णू प्रत्येक चातुर्मासात नागशय्येवर विश्राम करतात. तेव्हा त्यांना आवाहन देणाऱ्या पूजा अर्चा टाळा मित्रांनो. मुहूर्ताशिवाय कोणतेही शुभमंगल कार्य करू नका. पुरोहितांच्या सांगण्यावरून भगवान विष्णूच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून भगवंताला आपल्या अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. मित्रांनो, आपल्या नोकरी व्यवसाय निमित्त वेळेत प्रामाणिकपणे करा. धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली यात खंड पाडू नका. टंगलमंगल करू नका. आळस करू नका मित्रांनो. अशा सांसारिक कर्मकांडातून वेळ मिळाल्यास वा वेळ काढून शास्त्रोक्त धार्मिक कर्मकांड विधिवत संकल्प सोडून करण्याचा प्रयत्न अवश्य करा. या चातुर्मासासारख्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. या यम नियमांचे तंतोतंत पालन करून आपल्या नावे पुण्य जमा करा. आपल्या अमूल्य मानवी जीवनात सुख, समृद्धी व शांती प्राप्त करा. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो.
आजचा हा चातुर्मासासंबंधीचा दुसरा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.